शॉर्ट लागून इकडे आग लागली, इकडून इकडे आग गेली. हवे ना वायर एकमेकाला स्पार्क झाल्या आगीच्या डोळ्याच्या त्या रोड पण तुला आलेला आहे. जळाले पूर्ण. तर तुम्ही वसुलीवाले सुद्धा गेलो म्हणे काय नाही होते तुम्ही फोन कॉन्टॅक्ट केला होता का त्यांना? याच्या अगोदर तुम्हाला कंपनी दिली याला वायरमॅन कॉन्टॅक्ट केलं एमएससीला कंपनी दिली होती का? दिले त्यांना सांगितलं नाही, लेखी दिली होती. ठीक आहे चला, पण त्यांना सांगितलेलं होतं ना, आणून दाखवलेलं होतं ना. का भाऊ तुम्ही पण होते? हो वायरमॅन साहेब तुम्ही पण होते, तुम्ही थोडीशी दाखल घ्यायला पाहिजे होती. तुम्हाला कोणी फोन केला तिथं? हो वायरमॅन साहेब. अच्छा, मग त्यांचा फोन तुम्हाला होता का मेंटेनन्स वाल्याला होता? जळाला एक शॉर्ट सर्किटच्या कारणाने तो जळालेला आहे. एक 3-4 एकर ऊस जळालेला आहे. आम्ही अग्निशामक दलाला फोन केला. आमच्या ज्येष्ठ नागरिक सुभाष अण्णा कराडे यांना फोन करून सांगितलं का अग्निशामक पाठवा. तर त्यांनी फोन केले तर त्यांनी असे उत्तर दिले की अग्निशामक दला बंबामध्ये पाणीच नाहीये. पाणी नसल्यामुळे आम्ही वाट बघितली अर्धा तास वाट बघूनही परत येईना म्हणून परत फोन केले तर त्यांना सुभाष अण्णांना असे उत्तर आले का गाडी ड्रायव्हरच नाहीये. म्हणजे सुरुवातीला प्रथम पाणी नाही अशी त्यांनी सबब दिली म्हटलं अर्धा 15-20 मिनिटं लागेल. पण मग एवढं झाल्यानंतर आली का गाडी आलीच नाही. नंतर त्यांची अशी आली का ड्रायव्हरच नाहीये. आणि अशा एवढ्या उन्हाच्या तापटीमध्ये यांचा अग्निशामक बंब भरलेला नाहीये म्हणजे ही निष्काळजीपणा. त्याच्यानंतर तुम्ही कोणाला संपर्क केला का अग्निशमनच्या कुणी अधिकाऱ्याला? अक्षरशः आमचं आता इथं शेत जळालेलं आहे त्याच्यामुळे आमची एकदम तारंबळ उडालेली होती. पण आम्ही अग्निशामकला फोन केल्यानंतर त्यांनी असे 2 उत्तर दिले की भरतोय नंतर ड्रायव्हरच नाहीये. मग आम्ही आशा सोडली कारण तोपर्यंत आम्ही वाट बघून शेत पूर्ण जळत आलेलं होतं. तुम्ही स्वतः प्रयत्न केला का वाचवायचा? खूप प्रयत्न केला. हे बघा ऊसाच्या पाण्याने पूर्ण ऊस मोडून मी विझवायचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण ऊसात होतो आम्ही 4-5 जण त्या टायमिंगला होतो. पूर्ण हे झालेलं आहे. पण अशी बिकट नगरपंचायत असताना एवढा निष्काळजीपणा कोणी मेलं तर काय याच्यात होरपळून मेलं तर काय होईल पुढे भविष्यात. असा निष्काळजीपणा अग्निशामक दलांनी सुद्धा ठेवून पण त्यानं सांगितलं पाणी भरती. त्याच्यानंतर 5-10 मिनिटांनी परत फोन केला ते म्हणतात ड्रायव्हर नाही. अच्छा, वारीस नाही आमच्याकडून ऊसही पेटायचा तरी कोणी येऊ शकत नाही. परत आम्ही ज्याला फोन करतो ते कधीच हजर राहते नाही. आम्हाला उडाउडीचे प्रश्न देत्या. गाडी भरू राहिली येतो नंतर प्रश्न देत्या का आमची गाडीला ड्रायव्हरच नाही असे प्रश्न देतात. हा ऊस तुमचा होता का? बर, काय किती नुकसान झाली, कशी झाली, किती वाजता पेटला, कसा पेटला याबाबतीत माहिती द्या थोडी आम्हाला. 1:30 वाजेच्या सुमारास. पहिलं तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रशांत बाळकृष्ण कराड. अच्छा, कसे नुकसान झाले तुमचे? 2-2:30च्या दरम्यान म्हणजे 1:30-2च्या दरम्यान जाळ झालं. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे जाळ झाला. आम्ही अग्निशामकला बोलावलं ते आले नाही. त्यामुळे पूर्ण ऊस जळून खाक झाला. जवळपास 8-1 लाखाचं नुकसान झालेलं आहे. तर मग त्याची भरपाई मिळावी त्याचा सरकारने विचार करावा. ऊस जळाला अख्खे त्यांनी पोरं बोलवले ते जाळायचा प्रयत्न हिजवायचा प्रयत्न केला पण मग ते काही हिजायच जोगं नव्हतं. अग्निशामक गाडीला फोन केला त्यांनी आम्हाला सांगितलं का गाडी रिकामी आहे. आम्ही अर्धा तास वाट पाहिली का भरती गाडी बा. तर मग त्याच्यानंतर परत डबल 4-5 फोन केले तर ते म्हणे का ड्रायव्हरच नाही. मग हे जर ड्रायव्हर नाही तर मग यांच्या काय यांच्या गाड्या मग त्यांनी आम्हाला तेव्हाच सांगायचं ना आमच्याकडे ड्रायव्हर नाही आम्ही दुसरी गाडी बोलवली असती ना. तर आमचे बाहेर देर लागत आहे माझे सुभाष कराड. आम्ही त्यांना फोन केला त्यांना सांगितलं आता माझ्या पोराचा मित्र आहे रोशन कराड त्याचं ना तुम्ही जाऊन पहा. अक्षरशः आहे ना त्याच्या तोंडाला आहे ना ते चटके बसले इथं आहे ना उरफळलंय ते तोंडाने सगळं हे झालंय. मग एखादी माणसं मेल्यावर यायचं का? आता माझ्या पोराच्या पाठीमागं कोणीच नाहीये तो एकटा आहे. मग त्याने आता हे टिपरा खायचे शेतकऱ्याच्या पाठीमागं कोणीच नाही. आता शेतीला एवढा ऊस उभा करायला किती पैसे लागले असतील आणि त्याच्या जर त्याला रुपया जर भेटत नसेल आज त्याची 7-8 लाखाची नुकसान झाली. त्यांनी जगायचं का मारायचं? गोण्या माग औषधं माग खतं माग. आता लाईट एकटा येते सकाळची दिवसभर लाईट राहते. मग त्याच्यात आता जगायचं नाही का शेतकऱ्यानं?
फक्त यांना शेतकऱ्याची सगळं वाट लावली यांनी. पार खतापासून याच्यापासून औषधापासून शेतकऱ्याचं लक्ष नाही. अग्निशामकला गाड्याला दिलं तर तिकडे जर फ्लॅट बीट कंपन्या बिंपन्या तिकडे जर आग लागली तर ते तेव्हाच 2 मिनिटात तिथं जात्या. इकडे जर माणसं उसात जर इजवायला गेले मेले त्यांना कोणीच वाली नाही का शेतकऱ्याला. बरोबर